नागपंचमीच्या आजच्या दिवसाच्या मुहूर्तावर अतिशय महत्त्वाची बातमी 32 शिराळकरांसाठी। सांगलीच्या 32 शिराळ्यामध्ये नागपंचमी यंदा अतिशय उत्साहात साजरी होतीये, कारण केंद्र सरकारकडून नागपंचमीच्या पूर्वसंध्येला एक महत्त्वाची परवानगी मिळाली आहे। त्यामुळे शिराळकरांना जिवंत नागाचं दर्शन होणार आहे आणि जिवंत नागांची पूजा देखील करता येणार आहे। त्यामुळे शिराळकरांच्या जी काही मागणी होती त्या मागणीला अर्थातच एक पूर्णविराम मिळालेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाकडून जिवंत नागांच्या पूजेवरती जी बंदी घालण्यात आली होती त्यानंतर तब्बल 23 वर्षांपासून शिराळकर हे प्रतिकात्मकच नागांची पूजा करत होते। मात्र आता न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपंचमी साजरी होत होती। यंदा केंद्र सरकारने शिराळकरांना नागपंचमीला जिवंत नागांचं पूजन दर्शन हे करता येणार आहे। शैक्षणिक अभ्यास आणि सर्पसंवर्धन पारंपरिक प्रहार प्रचार करण्याच्या उद्देशाने 21 शिराळकरांना नाग पकडण्याची परवानगी मिळाली आहे। त्यामुळे आता शिराळकरांना नागपंचमी साजरी करताना यंदा जिवंत नागांचं दर्शन देखील घेता येईल। केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत आता केलं जात आहे। जगातलं असणारं रिलीजियस टुरिझम डेस्टिनेशन की एक असं केंद्रबिंदू की ज्या केंद्रबिंदूकडे जगातल्या लोकांनी नाविन्यपूर्ण अशा पद्धतीचं इथं जे काय असणारं जे आपलं सगळे जे धर्मसंस्कार आहेत ते बघायला इथे यावं, ही या निमित्तानं माझी आपल्या सगळ्यांच्याकडनं अपेक्षा आहे। ती अपेक्षा निश्चितपणे फलश्रुत होईल। मी परत एकदा केंद्र सरकारचं, राज्य सरकारचं अंतःकरणपूर्वक आभार मानतो आणि सर्व आमच्या असणाऱ्या 32 शिराळ्यातील सहकाऱ्यांच्या वतीनं सांगतो, संयमानं, संयतपणानं, अत्यंत शिस्तीनं आणि कायद्याची असणारी पूर्ण अंमलबजावणी करून सर्व पोलीस आमचे सहकारी बंधू असतील, आमचे महसूल मधले